हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका विसरू नको तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 30 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये सूर्याची आई वच्छी आणि डॉक्टर वैदेहीची पहिली भेट झाली आहे. परंतु ही भेट काही साधीसुधी नव्हती. या दोघींमध्ये कडाक्याचं भांडण झालंय. एका बाजूला वच्छीची 4 चाकी आहे आणि दुसरीकडे वैदेहीची 2 व्हीलर. आणि वैदेही मागे हटायला तयार नाहीये आणि वच्छीसुद्धा मागे हटायला तयार नाहीये. आणि वच्छी कशी आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वैदेहीला चिडून जायला सुद्धा ती मागे पुढे पाहणार नाही. मग आता सूर्या हा वैदेहीला वाचवणार का? तो आपल्या आईची बाजू घेणार की वैदेहीची? आणि अजून नेमकं काय काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच वैदेही ही रात्रीच्या वेळेस अंधार झालेला असतो. चेहऱ्याला स्कार्फ बांधून ती पायी जात असते आणि तेवढ्यात तिला काहीतरी वेगळाच आवाज येतो. त्यामुळे वैदेही घाबरते आणि तेवढ्यात तिच्या समोर येतो आपला सूर्या, पण त्याच्या नॉर्मल अवतारात नाही तर मायासुराच्या अवतारात. आणि या मायासुराला समोर पाहून वैदेही खूप घाबरते आणि जोरात ओरडते. आणि या स्कार्फ बांधलेल्या बाईला पाहून सुद्धा आपला मायासूर सुद्धा जोरात ओरडतो, बोंबा मारू लागतो, पळून जातो. पण वैदेहीच्या लक्षात येतं की हा दशावतारामधला कलाकार आहे, त्यामुळे ती शांत होते. पण मायासुराला म्हणजे सूर्याला असं वाटतं की ही तर भूतच आहे, हडळ हडळ. आणि तो म्हणतो, ए बाई, तुला काय पाहिजे सांग. कोंबडं पाहिजे कोंबडं देतो, बकरं पाहिजे बकरो देतो, पण मला सोड. हुप्पा हुय्या करत करत तो दंड बैठका काढू लागतो. तर वैदेही त्याच्या चेहऱ्यावरचा स्कार्फ बाजूला करते आणि वैदेहीला पाहताच सूर्या तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. ही तीच मुलगी आहे जी आज आपल्याला समुद्र किनाऱ्यावर धडकली होती हे त्याला आठवतं आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. वैदेही विचारते, हा काय अवतार आहे? तर सूर्या सांगतो, हा दशावतार आहे. वैदेही विचारते, तू आतमध्ये काय करत होता? सूर्या सांगतो, हे करण्यासाठी गेलो होतो. वैदेही म्हणते, ठीक आहे. आणि मग वैदेही तेथून जाऊ लागते. सूर्या म्हणतो, मला वाटलं तुम्ही हडळ आहे हडळ. तर वैदेही चिडून म्हणते, मी तुला हडळ दिसते का? सूर्या म्हणतो, नाही हडळ नाही, अप्सरा दिसताय, पण ते चेहऱ्याला बांधलं होतं म्हणून नाही कळलं. वैदेही पुन्हा एकदा म्हणते, नॉन सेन्स. आणि त्याच वेळेस सूर्याला एक कॉल येतो. तो फोनवर बोलू लागतो तर वैदेही जाऊ लागते. सूर्या तिला म्हणतो, एकट्या जात आहे? वैदेही विचारते, काय प्रॉब्लेम आहे? सूर्या म्हणतो, नाही काही प्रॉब्लेम नाही आहे. येथे ना कोल्हो, मग तो पट्टेदार वाघ, काही पण असू शकतं. वैदेही म्हणते, काही पण बोलू नकोस. तर सूर्या सांगतो, आता आमच्या एका मित्राला दिसला होता, तो हडकुळा म्हणून वाचला, पण तुम्ही नाही वाचणार. पण वैदेहीला पटत नाही आणि सूर्या त्याची गाडी काढतो, वैदेहीजवळ येऊन थांबतो. वैदेही ही पुढे पुढे जात असते आणि तेवढ्यात तिला वाघाच्या डरकाळीचा आवाज येतो. वैदेही खूप घाबरते. सूर्या तिच्याजवळ येतो आणि विचारतो, कुठे सोडू का? वैदेही म्हणते, एक अटीवर, एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. सूर्या लगेच स्वतःच्या चेहऱ्याला झिप लावतो आणि चावी फेकून देतो. त्यामुळे वैदेही त्याच्यावर यायला तयार होते. वैदेही ही त्याच्या हातात पर्स देते. सूर्या ही पर्स समोर ठेवतो, पण वैदेहीला गाडीवर बसता येत नाही. सूर्या आपला हात देतो. वैदेही नाईलाजाने त्याच्या हातात हात ठेवते आणि गाडीवर बसते आणि मग त्याच्या खांद्यावर सुद्धा हात ठेवते. त्यामुळे सूर्या खूप खुश होतो. बॅकग्राऊंडमध्ये विसरू नको तू मला या मालिकेचं अतिशय सुंदर शीर्षक गीत सुरू होतं. आणि मग थोड्याच वेळात हे दोघेही दशावताराच्या दिशेने निघतात. आणि मग जेव्हा ते दशावताराच्या ठिकाणी किंवा गावात पोहोचतात तेव्हा सगळे लोक त्यांच्याकडे पाहतच राहतात की मायासूर हा गाडी चालवतोय आणि मागे एक अप्सरासुद्धा बसली आहे. त्यामुळे सगळे त्यांच्याकडे पाहून खुश असतात, हसत असतात. आणि सगळ्यात जास्त खुश तर आपला मायासूर असतो. त्याला त्याच्या स्वप्नातली परी भेटलेली असते आणि तिला बाईकवर बसून तो या दशावताराच्या ठिकाणी पोहोचतो. तोपर्यंत दशावतार सुरू झालेला असतो, नमन सुरू असतं आणि आपला मायासूर म्हणजे सूर्या आणि वैदेही तेथे पोहोचतात. वैदेही गाडीहून खाली उतरते आणि म्हणते थँक्यू. तर सूर्या म्हणतो, नॉन सेन्स. वैदेही विचारते, काय? सूर्या म्हणतो, तुमच्या तोंडून तेच शोभतं, नॉन सेन्स. वैदेही त्याला पुन्हा एकदा नॉनसेन्स म्हणते. त्यामुळे सूर्याला खूप आनंद होतो. सूर्या तिच्याकडे पाहून स्माईल करतो. वैदेही परत त्याच्याकडे पाहते, काही खरं नाही याचं,
असं म्हणून वैदही तेथून निघून जाते. तेवढ्या सूर्याचा मित्र येतो आणि म्हणतो, अरे नमन होत आलंय, मायासुराची एंट्री आली आहे, चल लवकर. आणि सूर्या हा स्टेजवर जातो आणि इकडे देवी आईच्या मंदिरामध्ये सगळ्या लोकांची गर्दी जमलेली असते. सगळे लोक हे देवी आईची ओटी भरण्यासाठी आलेले असतात. ललिता तेथे पोहोचते आणि गुरुजींना म्हणते, गुरुजी किती उशीर झालाय, देवी आईची ओटी नाही भरायची का, मुहूर्त निघून जाईल. गुरुजी सांगतात, पण तांडेलांना येऊ द्या ना, त्यांचा मान आहे, मानकरी आहेत ते. परंतु ललिता यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, गुरुजी मान पान आपण ठरवले आहेत आणि मानकरी आहेत ना, मग त्यांचा मान त्यांनी जपायचा, वेळेत पोहोचायचं. जर ते येणार नसतील तर आमची ओटी घ्या आणि देवी आईची ओटी भरा. भक्तांसाठी आपण देवी आईंना नाही थांबू शकत. आणि त्याच वेळेस तेथे वच्छी पोहोचते आणि चिडून म्हणते, हा गाव मान पान विसरला की काय. वच्छीला पाहून सगळेच घाबरतात. ललितासुद्धा खूप चिडते आणि इकडे दशावतार सुरू झालेला असतो आणि स्टेजवर एंट्री होते आपल्या मायासुराची. मायासुराला पाहून सगळा ऑडियन्स खूप खुश होतो, परंतु वैदही मात्र तोंड वाकडं करते. मायासूर सगळ्या लहान मुलांना घाबरवतो आणि तेवढ्यात वैदहीच्या लक्षात येतं, माझी पर्स तर नाही आहे. तिला आठवतं, आपण गाडीवर बसताना मायासुराकडे पर्स दिली होती, आता मला माझी पर्स घ्यावी लागेल. असा विचार करून वैदही ही स्टेजला जाते, बॅक स्टेजला जाते. आणि इकडे वच्छी ही गुरुजींना जाब विचारते, गुरुजी तुमची हिंमत कशी झाली, आम्ही मानकरी आहोत, आम्हाला सोडून देवी आईची ओटी भरायला तुम्ही सुरुवात कशी केली, हे बिलकुल खपवून घेतलं जाणार नाही. आणि हे तुम्ही या देसाईंचं ऐकताय का. तर ललिता चिडून म्हणते, ए वच्छे 25 वर्षांपासून देसाई गप्प आहे ना, नाहीतर तुमची सगळी तांडेलांची पापं बाहेर काढली असती. तर वच्छी चिडून म्हणते, ए लले तू देसाई आहेस आणि देसायांनी कधी पाप पुण्याचा हिशेब मांडू नये, कारण ते सगळ्यात मोठे पापी आहेत. तर ललिता चिडून म्हणते, तुमच्या तांडेलांमुळेच मी माझ्या पाठचा भाऊ गमावलाय. तर वच्छी ओरडून म्हणते, आणि मी माझा बाप गमावलाय, बाप. 25 वर्षांपूर्वी ललिताचा भाऊ आणि वच्छीचा बाप यांच्यामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्यात या दोघांनी जीव गमावला होता. गुरुजी म्हणतात, जुने वाद सोडा, देवी आईची ओटी भरूया. परंतु ललिता चिडून म्हणते, नाही, जोपर्यंत आता आम्हाला आमचा मान परत मिळत नाही, येथे मानकऱ्यांचा अपमान झालाय, तोपर्यंत देवी आईची ओटी भरली जाणार नाही. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. ललिता खूप चिडते आणि बॅकस्टेजला मायासुराची अप्सरा उभी असते, पण या अप्सरेने चक्क पान खाल्लेलं असतं. डिरेक्टर म्हणतो, अरे अप्सरा आहे ना, तोंडात हे काय, चल थुकायला. आणि ते अप्सरेला घेऊन जातात. आणि इकडे मायासूर स्टेजवर सांगतो, मी मायासूर असुर असलो तरी देवांना जे काम जमणार नाही ते काम मी केलं आहे. स्वर्गलोकातली अप्सरा मी घेऊन आलो आहे. आणि त्याच वेळेस चक्क वैदेही ही तिची पर्स घेण्यासाठी बॅक स्टेजला येऊन उभी राहते आणि सूर्या कोण अप्सरा आहे न पाहता तिचाच हात पकडतो आणि तिला स्टेजवर घेऊन येतो. सगळे प्रेक्षक जोरजोरात हसू लागतात. एक म्हातारा माणूस विचारतो, अरे ही कोण अप्सरा आहे. आणि त्याच वेळेस सूर्या हा वैदेहीकडे पाहतो आणि वैदेहीकडे पाहताच तो पुन्हा एकदा तिच्या सौंदर्यात हरून जातो. तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. सूर्याने वैदेहीचा हात पकडलेला असतो. वैदेही स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करते, पण सूर्या तिला काही सोडतच नाही, तिच्याकडे पाहतच राहतो. आणि एक म्हातारा माणूस विचारतो, अरे ही कोण अप्सरा आणली आहे. सूर्या भानावर येतो आणि विचारतो, तुम्ही इथे काय करताय. तर वैदेही सांगते, मी माझी पर्स घ्यायला आले होते. मग सूर्या म्हणतो, हा 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 हा, आता ही स्वर्गलोकातील अप्सरा नाहीये, पण ही दुसरी अप्सरा आहे जी तिची पर्स घ्यायला आली आहे आणि मी तिला तिची पर्स देतो. आणि तेवढ्यात खरीखुरी अप्सरा म्हणजे या नाटकातली अप्सरासुद्धा स्टेजवर येते. सगळेजण जोरजोरात हसू लागतात. सूर्या म्हणतो, तुम्ही या अप्सरेशी बोला, त्यापर्यंत मी या अप्सरेला तिची पर्स देऊन येतो. आणि सूर्या हा वैदेहीला बॅक स्टेजला घेऊन जातो. वैदेही विचारते, माझी पर्स कुठे. सूर्या सांगतो, तुम्ही येथे थांबा, मी तुम्हाला तुमची पर्स देतो. आणि मग सूर्या पुन्हा एकदा स्टेजवर येतो. सगळे प्रेक्षक खूप खुश असतात, जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. आणि इकडे वच्छी ही ललिताचा हात पकडून
तिला मंदिराच्या बाहेर घेऊन येते. ललिता रागारागाने तिचा हात झटकते. या दोघी एकमेकींकडे रागारागाने पाहत असतात. दुसरीकडे दशावतार संपतो आणि मग सूर्या त्याच्या ओरिजिनल अवतारामध्ये वैदेहीला तिची पर्स आणून देतो. वैदेही सूर्याकडे पाहते तर तिला लगेच आठवतं, हा तोच मुलगा आहे जो मला समुद्र किनाऱ्यावर आज सकाळी धडकला होता. आणि वैदेही विचारते, तू काय माझा पाठलाग करतोय का? आणि सूर्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि इकडे वच्छी ही ललिताला सांगते, आज येथे मानकऱ्यांचा अपमान झालाय आणि जोपर्यंत मी या देसाई कुटुंबातील सगळ्यांचा नायनाट करत नाही आणि सगळ्यांच्या 13व्याचं जेवत नाही ना, तोपर्यंत ही वच्छी देवी आईची ओटी भरणार नाही. हे ऐकून ललिताला जबर धक्काच बसतो. आणि इकडे सूर्या हा तिला सांगतो, तुम्ही मला ओळखलं नाही का? वैदेही विचारते, कोण आहेस तू? मग सूर्या लगेच मायासुराची ॲक्टिंग करून दाखवतो. वैदेही म्हणते, अरे होय मायासूर, अरे पण एवढा मेकअप करायची काय गरज होती? तसं पण बिना मेकअपचा सुद्धा तू मायासूरच दिसतो. आणि इकडे वच्छी चक्क एक चाकू बाहेर काढते आणि आपली करंगळी ही कापते. त्यातून रक्त खाली पडतं आणि या रक्ताच्या साक्षीने ती भीष्म प्रतिज्ञा घेते. आणि पुन्हा एकदा वैदेही ही सूर्याला नॉनसेन्स असं म्हणून निघून जाते. सूर्या तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. वैदेही सुद्धा मागे वळून पाहते आणि सूर्या म्हणतो, सूर्या तू या मुलीच्या प्रेमात पडलायस, पहिल्या नजरेत प्रेमात पडलाय. आणि इकडे वच्छी ही चक्क भीष्म प्रतिज्ञा घेत असते की देसाई कुटुंबातील सगळ्यांचं मी 13व्याचं जेवणार आणि तिचाच मुलगा सूर्या या देसाई कुटुंबातील वारस म्हणजेच डॉक्टर वैदेहीच्या प्रेमात पडलेला असतो. म्हणजे ही प्रेम कहाणी आता पुढे खूप इंटरेस्टिंग होणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि मग दुसरा दिवस उजाडतो आणि वैदेहीचे वडील सुधाकर बाहेर पाण्याचा शिंपडा टाकत असतात. आणि वैदेही ही घरामध्ये आपल्या आईची जुनी स्कूटर असते, या स्कूटरची साफसफाई करू लागते. तेवढ्यात सुधाकर आतमध्ये येतो. वैदेही विचारते, बाबा ही आईची स्कूटर आहे ना? तर बाबा तिला सांगतात, हो वैदू, ही तुझ्या आईची स्कूटर आहे. तुझ्या आईने हट्टाने मागून घेतलेली एकमेव वस्तू आणि मी तिचा हा हट्ट पूर्ण केला, पण तोपर्यंत तिचा आजार बळावला आणि बिचारी ही वस्तू वापरण्याआधीच हे जग सोडून गेली. सुधाकर खूप इमोशनल होतो. वैदेही त्यांच्या जवळ येते आणि म्हणते, बाबा आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे, मी घेऊन जाते ना? तेवढंच माझ्या आई माझ्याबरोबर आहे, तिचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे असं मला वाटेल. सुधाकर म्हणतो, ठीक आहे. तेव्हा जर आपल्या गावात सगळ्या सोयीसुविधा असत्या, मोठं हॉस्पिटल असतं, तर कदाचित आज तुझी आई वाचली असती. वैदेही बाबांना आठवण करून देते की आई काय म्हणायची, झालं गेलं विसरून जा, भविष्याकडे पहा. सुधाकर म्हणतो, खरं आहे आणि मला तुझ्या डोळ्यात तुझ्या आईसारखीच स्वप्न दिसतात. तर वैदेही सांगते, बाबा ही स्वप्नसुद्धा माझ्या आईचीच आहेत ना, मी माझ्या आईची स्वप्नच पूर्ण करते. आपली मुलगी किती चांगली आहे, आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करते, हे पाहून बाबांनासुद्धा खूप आनंद होतो. आणि इकडे तांडेलगड म्हणजे सूर्याच्या घरी सूर्या झोपलेला असतो आणि तेवढ्यात त्याची बायको म्हणजेच वैदू तेथे येते अंघोळ करून. आणि आपला सूर्या अजूनही झोपलेला असतो. आणि वैदू ही पडदा उघडते आणि म्हणते, अहो उठा ना, सकाळ झाली. परंतु सूर्याला काही उठायचं नसतं. मग वैदूला समजतं हा काही असा उठणार नाही आहे. ती केसांचा टॉवेल काढते आणि सूर्याच्या जवळ येते आणि सूर्याला म्हणते, ओ मायासूर उठा की. आणि हे ऐकतात व आपल्या सूर्याचे डोळे लगेच उघडतात. सूर्या हा वैदूकडे पाहतच राहतो आणि प्रेमाने तिच्या केसांची बट कानामागे टाकतो. आणि वैदू तेथून जाणार इतक्या सूर्या तिचा हात पकडतो, तिला थांबवतो आणि म्हणतो, आता तर आपलं लग्न झालंय, आता तरी माझ्या नावाचा उखाणा घे. आणि मग वैदू अतिशय सुंदर उखाणा घेते. त्यामुळे सूर्याला खूप आनंद होतो. तो वैदूला जवळ ओढतो. वैदू त्याच्या मिठी देते आणि तेवढ्यात सूर्या हा जमिनीवर खाली पडतो पलंगावरून. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे सगळं माझं स्वप्न होतं आणि तो डोक्याला हातच लावतो. ओ बाई, आता तर तुम्ही माझ्या स्वप्नातच यायला लागला आहात, प्रेमात पडलाय तू सूर्या, असा विचार करून सूर्या खूप खुश होतो. आणि इकडे वरद हा वैदेहीची स्कूटर सुरू करण्याचा प्रयत्न करत असतो आणि एक वेळेस तो जोरजोरात स्कूटरला किक मारतो, पण स्कूटर काही सुरू होत नाही.
वरद म्हणतो, ही स्कूटर काही सुरू व्हायची नाही मामा. वैदही पुढे येते आणि म्हणते, युवा नेते तुम्ही थांबा. आणि मग वैदही या स्कूटरवर तिच्या आईचं जे नाव लिहिलं असतं आशा, त्यावर प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते, आई आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे, मला आशीर्वाद दे, चल माझ्याबरोबर. आणि मग वैदही या गाडीला किक मारते आणि पहिल्याच किकमध्ये गाडी सुरू होते. त्यामुळे वरदला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर मात्र सुधाकर खूप खुश होतो. वैदही म्हणते, युवा नेते आज चुकलात तुम्ही, आई आणि मुलीचं कनेक्शन आहे, तुम्हाला नाही कळणार. वरद म्हणतो, हो हो माहिती आहे, चल जा लवकर. आणि वैदही हेल्मेट घालून आपल्या दवाखान्यात जायला निघते. आणि इकडे सूर्या एका अंधाऱ्या खोलीत येतो आणि खोलीचे लाईट लावतो. या खोलीमध्ये एक माणूस बसलेला असतो. सूर्या म्हणतो, ओ दिगंबर तांडेल, चला उठा, चला मायासूर आलाय. आणि हा माणूस तसाच बसलेला असतो. सूर्या हा त्याच्यासमोर मायासूरची ॲक्टिंग करतो. त्याचं नाव दिगंबर असतो. हा सूर्याचा मामा आहे, म्हणजे वच्छीचा लहान भाऊ. आणि मग सूर्या आपल्या मामाला उठवतो आणि त्याला बसवतो आणि म्हणतो, मामा पहा, मी तुझ्या आवडीची पेज आणली आहे. तो मामाला पेज खायला देतो आणि मग त्याच्याशी गप्पा मारू लागतो की गावात काल दशावतार कसा झाला, नाटकातली सगळी पार्टी किती खुश आहे, त्यांना स्वतःचा टेम्पो मिळाला आहे, हे सगळं तो सांगत असतो. आणि त्याचं जे मायासुराचं सामान असतं, म्हणजे त्याचा टोप असतो वगैरे, ते सगळं तो कपाटात ठेवत असतो. आणि तेवढ्यात कपाटातून काही वस्तू खाली पडतात आणि त्यात एक फोटो असतो. हा फोटो पाहून दिगंबर खूप घाबरतो, जोरजोरात ओरडू लागतो. सूर्या म्हणतो, काय झालं मामा, काय झालं? परंतु त्याच वेळेस दिगंबरला अनेक वर्षांपूर्वी, 25 वर्षांपूर्वी जी घटना ललिताच्या भावामध्ये आणि वच्छीच्या बापामध्ये घडली होती, ती घटना आठवते. तेव्हा दिगंबर खूप लहान होता आणि त्या घटनेमुळेच त्याची आता ही अवस्था झाली आहे. दिगंबर घाबरून डोक्यावर गोधडी घेतो आणि बसून राहतो. तेवढ्यात वच्छी धावत पळत येते आणि विचारते, काय झालं दिगंबर? आणि मग सूर्या सांगतो, बायो त्याने हा फोटो पाहिला आणि तो घाबरलाय. मग वच्छी ही सूर्याला रूमच्या बाहेर काढून देते आणि दिगंबरला शांत करते. दिगंबर म्हणते, ते आला, तो आला, माझ्यामुळे बाबा गेला. वच्छी म्हणते, नाही रे दिगंबर, तुझ्यामुळे काही झालं नाही आहे, रडू नको. दिगंबर खूप रडत असतो आणि वच्छी त्याला सावरते. आणि इकडे ललिताला काल रात्री जे काही झालं ते सगळं आठवत असतं. वच्छीने काय धमकी दिली आणि ती भाजी कापता कापता हाच राग काढत असते. आणि इकडे वच्छी मात्र चक्क आपल्या बंदुकीमध्ये गोळी भरते आणि तेथे ललिताचा फोटो लावते एका पुतळ्याला आणि म्हणते, आज तर फक्त पुतळा आणि फोटा आहे, एक दिवस खरंच तू असशील लले. आणि ती चक्क या ललिताच्या फोटोवर, पुतळ्यावर गोळी मारते आणि तिचं भेजाच उडवते. तर दुसरीकडे ललिताचा नवरा म्हणतो, आत्ता या भाजीवर राग दाखवून काय फायदा, काल तेथे वच्छीवर राग दाखवायचा ना. तर वरद म्हणतो, हो ना, मला फोन करायचा, माझी सगळी पोरं तिथंच होती, घातला असताना राडा. तर ललिता म्हणते, तू गप्प बस, तुला किती वेळ सांगितलंय, तू या प्रकरणात नाही पडायचं, हे ललिता आणि वच्छीमधलं प्रकरण आहे, बाकीच्यांनी लक्ष नाही द्यायचं. तर वरदचा बाप म्हणतो, ठीक आहे वरद, आता तुझ्या लग्नाबद्दल बोलूया. वरद म्हणतो, मला लग्न नाही करायचं आहे. तर वरदचा बाप त्याला सांगतो, अरे तुझ्या मामीची इच्छा होती तुझं आणि वैदूचं लग्न व्हावं. तर वरद म्हणतो, माझं वैदूचं, मी तिच्याशी कधीच लग्न करणार नाही. तर वरदचा बाप म्हणतो, असं कसं, अरे चांगली पोरगी आहे, शिकलेली आहे, देखणी आहे, तुला तिच्याशी लग्न करावंच लागेल, तुझ्या मामीची शेवटची इच्छा पूर्ण करावीच लागेल. वरद म्हणतो, ठीक आहे, करेल मी विचार. आणि वरद तेथून निघून जातो. आणि इकडे आपला सूर्या स्वप्नाबद्दल, त्या मुलीबद्दल आपल्या मित्रांना सांगत असतो. आणि त्याचा मित्र विचारतो, सूर्या दादा, हे स्वप्न तुम्ही कधी पाहिलं? सूर्या सांगतो, पहाटे पाहिलंय. हा मित्र म्हणतो, मग तुमचं स्वप्न नक्कीच खरं होईल. आणि त्याच वेळेस वैदही त्याच रस्त्याने तिची बंद पडलेली स्कूटर लोटत लोटत येत असते. वैदहीला पाहून सूर्या खूप खुश होतो आणि आपल्या मित्राची पप्पीच घेतो. खरंच किती चांगलं बोलतोस तू. आणि वैदहीकडे सूर्या एकटक पाहतच राहतो. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, विसरू नको तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू सूर्या
पुन्हा एकदा वैदेहीची गाडी ठीक करण्याचा प्रयत्न करणार आणि दुसरीकडे वरद हा वच्छीच्या अंगावर धावून जाईल. त्यामुळे वच्छी वरदच्या सनसनीत मुस्काटात मारणार. त्यामुळे खूप मोठं टेन्शन होईल आणि इकडे सूर्या एका जखमी व्यक्तीला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आणि तेथे वैदेही असेल. हे दोघेही एकमेकांकडे पाहून चांगलेच आश्चर्यचकित होतील की ही येथे कशी. आणि मग वैदेही जेव्हा घराकडे जात असेल त्याच वेळेस तेथे वच्छीची 4 व्हीलरसुद्धा येणार आणि या दोघींच्या गाड्या एकमेकांसमोर असतील. तेव्हा वैदेही ही वच्छीला ठणकावून सांगेल, हा पूल 4 चाकी गाड्यांसाठी नाही आहे, तुमची गाडी मागे घ्या. परंतु वच्छी उद्धटपणे म्हणेल, तू तुझी गाडी मागे घे, खटारा मागे घे. यावरून या दोघींमध्ये चांगलंच भांडण रंगणार. मग आता कोण कोणाची गाडी मागे घेईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा विसरू नको तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.